नमस्कार, मी चारुशिला रमेश म्हात्रे. मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आणि हिलिंग हर्ट्स विथ मानसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी माझी कविता सादर करत आहे. विषय मनाचा कॅनव्हास. माझ्या कवितेचं नाव आहे अंतर्मन. मनाचा कॅनव्हास जन्माची सोबत लाभलेला. निरागसपणात कधीच नाही तो जाणवला. यौवनात मात्र खडबडून जागा झाला. काल्पनिक चित्रांनी पूर्णपणे भरून गेला. गगनभराची स्वप्ने साकारू लागला. सगळं मनासारखं होत नसतं, सल्ला मला दिला. निरागसपणात कधीच नाही तो जाणवला. कोऱ्या पाटीवर सुखदुःखाचे रंग चितारीत गेला. कधी आनंदाची झोळी भरता झाला, कधी वेदनादायी चिरदाह देत गेला. नैराश्याच्या गर्तेतून जीव त्यानेच सावरला. निरागसपणात कधीच नाही तो जाणवला. कामाचा मोबदला उच्च शिखरी नेला. इमाने इतबारे नित्य नियमाने जोपासला. चतकोर वाटा हर क्षणी मज हस्ते वाटत राहिला. दुखणी नस घेऊन कुटुंबाच्या सेवेत सुखाने रमला. निरागसपणात कधीच नाही तो जाणवला. एक क्षण असा घोंगावत घेऊन आला. स्वतःचे अस्तित्व मनपटलावर कोरत गेला. उर्वरित स्वप्ने प्रत्यक्षात साकारू लागला. याला जीवनायसे नाव ठसा हृदयावर उमटवला. निरागसपणात कधीच नाही तो जाणवला. ऋणानुबंधाच्या कवचाने पुरता जखडला. मैत्रिणींच्या गोतावळ्यात आनंद दुणावला. देशोदेशीचे मनोहारी लावण्य निरखून हरकला. सक्षम ऊर्जेने हसत जगण्याचा दिलासा दिला. निरागसपणात कधीच नाही तो जाणवला. मनाचा कॅनव्हास जन्माची सोबत लाभलेला. निरागसपणात कधीच नाही तो जाणवला. धन्यवाद. जर आपणास माझी कविता आवडली असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.